लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाबळाच्या झाडाला जाऊन दगड मारत नाही कोणी. तसं त्यांना काय दिसायला आता सगळीकडे ऑटोच दिसायला, इतरांवर कोणी काही टीका करत नाही. हॅलो, महेश कार्यक्रम चालू फक्त कार्यक्रम एकटा निवडून आला होता, एकटाच अपक्ष, बरोबर आहे का? जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. तसं यांचं कोणाचंही बहुमत येणार नाही. आणि म्हणूनच आम्ही आपलं काय जिथं जिथं आपलं चांगलं बरं आहे, आपल्यासोबत जनता आहे, आपल्यासोबत आमची मायबाप जनता सर्वच आहे, आमच्या बहिणी येईल, त्याच्यानंतर आमच्या आई वडील सगळं जे त्याला मानते ते आपण आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळं आम्ही आमच्या जेवढा काय आम्हाला करता होतं तेवढं केलं. आम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला सगळी चाबी देणार आहोत. आता हे वाचायला मला वेळ नाही, मला ते 12 नंबरमध्ये हे एवढे कामं केले, तुम्ही वाचला एवढे कामं केलेली आहे. हे कोणी दाखवू शकतं का? हे कोणी दाखवतंय का असं केलेलं ते? म्हणजे इतर विकास कोणी केला, काय झालं हे कुणाशी काय घेणं देणं नाहीये. इथं फक्त काय चालतं, तू तिथून निवडून ये, मी इथून निवडून येतो, तू तिकडून ये, मी तिकडून येतो. प्रत्येकाची सांडगाठ असते इथं. आणि आताही सांडगाठ चालू आहे, फक्त केवळ आणि केवळ आपल्या ऑटो सोबत सांडगाठ नाही. आणि आम्ही सांडगाठ करणारही नाही, कारण ह्या सांडगाठ करण्यावाल्याची ह्याची जे चाबी आहे ती आमच्याजवळ येणार आहे. त्यांनी कितीही सांडगाठ करू द्या, त्यांचं काहीच होणार नाही. आणि आमच्या ऑटो पट्टी करण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता शांत आहेत. आणखी आम्ही जर बोलणं चालू केलं तर फार म्हणजे वेगळं होईल. त्याच्यामुळं मला तेवढं जास्त टीका कोणावर सहसा करत नाही. पण मी एवढी जिम्मेदारी घेतो, मी आता परभणीची जिम्मेदारी तर कुठे सगळी पूर्ण घेण्यापेक्षा माझा 16, 12, त्याच्यानंतर 5 आणि 11 हे 4 वार्डची जिम्मेदारी 100% मी घेतो. या 4 वार्डामध्ये जेवढं मला जे काय द्यायचं ते सर्व मी देईल. आणि 5 वर्षामध्ये हे वार्ड तुमचे सगळे रस्ते, नाल्या सगळं व्यवस्थित होईल. मी सांगतो तुम्हाला, 5 वार्डचं काम करायला मला काही प्रॉब्लेम नाही. 50 कोटी आणून इथं घ्यायला काहीच दिक्कत नाही, मला मी देऊ शकतो. आज बघितलं तर परभणीची हालत काय हो. आमचा निजामाकालीन जिल्हा झाला म्हणजे निजामाकालीन जिल्हा आहे म्हणजे त्या निजामाकालीन जिल्ह्याची हालत काय. त्याच्यातून जिल्हा फुटला तर हिंगोली जाणार, हिंगोली जाऊन बघा. त्या हिंगोलीमध्ये रोड, रस्ते, बिल्डिंगी कशा झाल्या. जालना झाला, जालन्याचा किती विकास झालाय बघा. तिथं लातूर झालंय, लातूरचा किती विकास झालाय बघा. आणि आम्ही म्हणतो आमचा पूर्ण निजामाकालीन जिल्हा. आणि या जिल्ह्याचं काय तोंडाला बांधून फिरावं लागतं, इतका धोरण आहे या जिल्ह्यामध्ये. रस्त्यावर कुठं कोण्या गल्लीमध्ये रस्ता नाही. पावसाळ्यात जर कधी मयत झाली, 4 खांद्यावर घेऊन जायचा रस्ता नाही, येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण त्या आदिवासी एरियात राहतो का? आदिवासी एरिया तर याच्यापेक्षा चांगला आहे. तर मला माझ्या सर्व मायबाप जनतेला सांगायचं आहे, कुठेतरी कुणावर तरी विश्वास ठेवा. आतापर्यंत तुम्हाला बनवत गेले, तुम्ही बनला, आता बनवू नका. माझी विनंती आपल्याला हात जोडून, आता बनवू नका तुम्ही. आतापर्यंत बनवत गेले तुम्हाला आणि राजकारण करत गेले. आजपर्यंत काय झालं मला सांगा नाही. ते आज खासदार आहे, तिथून 2-4 आज खासदार होऊन गेले. 50 वर्षांमध्ये किती खासदार झाले बाबा, किती आमदार झाले असते, काय केलं त्यांनी. आणखीन पिण्याचं पाणी नाही, आणखीन गटार नाही, रस्ता नाही, नाली नाही, काहीच नाही. म्हणजे आहे का? महानगरपालिका बिल्डिंग नाही. म्हणजे अशी अवस्था आहे या परभणीची. या परभणीची अवस्था विकत करायला उमेदवार जितके मागच्याही लोक आहेत तितके तुम्ही लोक. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, 4 उमेदवार कांबळे वर्षा सुशील, सय्यद समरीन सय्यद फारूक, शेख निजामुद्दीन शेख नसरुद्दीन आणि जयश्री विलास खोबे. हे माझे एक मोठी बहीण आहे माझी, 2 लहान बहिणी आहेत आणि एक माझा लहान भाऊ आहे. यांना निश्चित आपण येणाऱ्या 15 तारखेला ऑटोचं बटन दाबा आणि ऑटोचं बटन याच्यासाठी दाबा.
आपल्या लेकराला शाळेत घेऊन जायचं ऑटो लागतो, भाजीपाल्याला ऑटो लागतो, कुठल्या गावाला जायचं ऑटो लागतो, कुठेही जायचं म्हणजे ते ऑटो लागतो. म्हणून त्या ऑटोचं बटन दाबा आणि 15 तारखेला त्यांना बटन दाबून 16 तारखेवर निकाली ते सर्व विजय झाले पाहिजे अशी शपथ घ्या. हात वर करून अशी शपथ घ्या. बुद्धी बांधा.